सिंगल असलेली मुलगी आणि रिलेशनशिपमध्ये असलेली मुलगी या दोघींच्या स्वभावात स्पष्टपणे फरक दिसून येतो. सिंगल मुलगी स्वतःच्या विश्वात मस्त असते. तिला कुणाच्या परवानगीची गरज नसते. कुठेही फिरायचं, काहीही करायचं. तिच्या निर्णयांवर केवळ तिचाच हक्क असतो. ती स्वतःसाठी वेळ काढते, छंद जोपासते, करिअरवर भर देते आणि आयुष्याचा आनंद घेते. तिच्या जगण्यात एक प्रकारचा बिनधास्तपणा असतो, कारण तिच्या मनावर कुणाचं ओझं नसतं. या उलट रिलेशनशिपमध्ये असलेली मुलगी थोडीशी वेगळी असते. तिचं आयुष्य आता फक्त तिच्यापुरतं मर्यादित राहत नाही. ती दोघांच्या आठवणी, प्लॅन्स आणि संवाद यामध्ये गुंतलेली असते. तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट त्याच्याशी संवाद केल्याशिवाय होत नाही. तिच्या भावनांमध्ये स्थिरता असते, पण त्याचवेळी ती कधीकधी दुसऱ्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये अडकलेली असते. प्रेमात असलेली मुलगी प्रत्येक गोष्ट दोघांना एकत्र बसवून करायची सवय असते. अगदी कोणताही चित्रपट पाहायचा असेल यापासून ते भविष्यात कुठे सेटल व्हायचं ह्यापर्यंत ते सगळं एकत्र बसून ठरवतात. सिंगल मुलगी शनिवार रविवारलाही कधीही अचानक ट्रिप्स प्लॅन करू शकते. तिचा वेळ मित्रमैत्रिणींसोबत किंवा स्वतःसाठी खर्च करू शकते. या उलट रिलेशनशिपमध्ये असलेली मुलगी मात्र आठवड्याच्या शेवटी कोणत्या ठिकाणी रोमॅन्टिक डेट करायची किंवा जोडीदारासाठी काय खास करायचं याचा विचार करत असते. ती दोघांमधील नातं घट्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. पण कधीकधी हे गोड असतं, पण कधीकधी तिला स्वतःच्या असलेल्या वेळीची कमतरता जाणवून येते. या दोन्ही प्रकारात काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही कठीणही. सिंगल असलेली मुलगी जरी स्वतंत्र उपभोगत असली तरीही तिला कधीकधी आपल्या भावनांसाठी आधार हवा असतो. तिला वाटतं की कोणीतरी असावं जो तिच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तिच्यासोबत असेल. दुसरीकडे रिलेशनशिपमध्ये असलेली मुलगी जरी प्रेमात खरी असली तरी तिला तिच्या स्पेसची आणि स्वतःच्या आयुष्याची जाणीव ठेवावी लागते. शेवटी कोणताही स्टेटस परिपूर्ण नसतो, सिंगल असो वा रिलेशनशिपमध्ये. महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला आनंदी ठेवत आहोत का? आपण स्वतःच्या निर्णयांमध्ये खुश आहोत का? आणि आपण कोणत्याही परिस्थितीत स्वतःची ओळख विसरत नाही आहोत ना? प्रेमात पडायचं की एकटं राहायचं हे प्रत्येकाची निवड असते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.